नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहे, जी आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात रोज येते. पण आपण तिच्याकडे जड मनाने बघतो. ती गोष्ट म्हणजे सकाळची घरातली कामं. तेच ते उठल्यावर लगेच डोळे उघडायच्या आधीच मनात येणारे विचार. आज किती काम आहेत रे देवा! स्वयंपाकघर आवरणं, झाडू मारणं, फरशी पुसणं, भांडी घासणं, कपडे घड्या घालणं, हे सगळं बघितलं की मन एकदम थकतं, नाही का? पण आज मी तुम्हाला सांगणार आहे एक छोटी पण खूप मोठी गोष्ट. कंटाळा आला तरी देखील हे काम करावंच लागतं. पण जेव्हा आपण हे काम करावं लागतं म्हणून नाही, तर आवडतं म्हणून करतो, तेव्हा तेच काम झटपट होतं, मन हलकं होतं आणि दिवसभर एक वेगळीच ऊर्जा टिकते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट, कंटाळा म्हणजे नक्की काय? कंटाळा म्हणजे आळस नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. कंटाळा म्हणजे मनाचा त्या कामाशी संबंध तुटलेला असणं. जेव्हा आपल्याला वाटतं, हे काम मला करावंच लागतं, माझ्याकडे पर्याय नाही, तेव्हाच कंटाळा येतो. पण जेव्हा वाटतं, हे मी माझ्या घरासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या स्वतःसाठी करतेय, तेव्हा तेच काम वेगळं वाटतं. सकाळी उठल्यावर बरेच जण म्हणतात, "अरे, आज पुन्हा तेच आणि पुन्हा तेच." हाच कंटाळ्याचा मूळ म्हणजेच काम पुन्हा-पुन्हा करायचं, पण त्यात अर्थ नाही असं वाटणं. आता विचार करा, जेव्हा घरामध्ये पाहुणे येणार असतात किंवा सणासुदीचे दिवस असतात, तेव्हा तीच झाडू, तीच फरशी, तेच स्वयंपाकघर किती उत्साहाने आवरतो. मग रोज का नाही? कारण त्या दिवशी एक उद्देश असतो, एक कारण असतं. तेच कारण रोज मनात ठेवलं तर रोजची कामं उत्सवासारखी होतात. सकाळची घरची कामं जड का वाटतात? कारण झोप अपुरी असते. रात्री उशिरापर्यंत आपण मोबाईल बघतो, मग सकाळी उठायला उशीर, मग घाई आणि त्या घाईमध्ये सगळी कामं डोक्यावर पडल्यासारखी वाटतात. झोप पूर्ण नाही झाली की मन आणि शरीर दोन्ही कामाला नाखुश असतात. सकाळी उठल्यावर काय करू आधी या प्रश्नामध्ये वेळ जातो. पहिले हे करू का ते करू या गोंधळातच ऊर्जा खर्च होते, काम होण्याच्या आधीच. एकट्यानेच सगळं करावं लागतं. त्यामुळे पण आपण बऱ्याचदा थकतो. अनेक स्त्रिया आणि गृहिणी हे सांगतात, घरात मीच सगळं करते, कोणाला काही नाही. हे जेव्हा वाटतं ना, तेव्हा प्रत्येक काम एक ओझं बनतं. कृतज्ञता नाही, मदत नाही. मग आवड कुठून येणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातली कामं जी आहेत, ती कोणत्याही एका व्यक्तीची नसतात. कुटुंबातील सदस्यांनी थोडी-थोडी कामं वाटून घेतली, तर घरातील स्त्रीवर त्या कामाचा बोजा वाढत नाही. ते काम ओझं तिच्यासाठी वाटत नाही. कारण घरातली कामं करून ती देखील थकत असते. त्यामुळे थोडीफार तरी मदत प्रत्येकाने करायला हवी. सगळं एकट्याने करावं लागणं म्हणजे खूपच मोठी चूक आहे असं देखील मला वाटतं. त्यानंतर कामाचा शेवट कोणालाच दिसत नाही. सकाळी स्वयंपाकघरावरलं, दुपारी पुन्हा गोंधळलेलं, झाडू मारला, पुन्हा धूळ, या कधीच संपत नाहीत. या भावनेमुळे मन खचतं. त्याचबरोबर आपण इतरांशी तुलना करतो. त्यांचं घर नेहमी किती छान असतं. म्हणजे सोशल मीडियावरती चकचकीत घरं बघून स्वतःचं घर कमी वाटतं. मग ते आवरण्यामध्ये उत्साह नाही, नैराश्य येतं. हे सगळं ऐकल्यावर वाटतं, की मग काय करायचं? तर त्यासाठी सकाळच्या कामाला रिच्युअल म्हणजेच त्यात एक भाव आहे, उद्देश आहे असं बनवा. रुटीन रोज करायचं म्हणून करायचं असं नाही. उदाहरणार्थ, घर झाडताना विचार करा, मी माझ्या घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर काढतेय. हे घर सुंदर राहणार आहे, माझं कुटुंब आनंदी राहणार आहे. हा एकच विचार बदलला तर झाडू मारणं उपासनेसारखं होतं. आणि हो, खरंच कामाला एकट्याने शांततेत करण्यापेक्षा आवडती गाणी लावा. मराठी भावगीत असो, भक्तिगीत असो किंवा तुम्हाला जे आवडतं ते संगीत तुम्ही लावू शकता. बघा कसं मन हलकं होतं. गाणं लागलं की आपोआप पाय हलतात, हातं काम करतात आणि वेळ कसा जातो ते देखील कळत नाही. मला करावं लागतं, मी निवडते, हे बदला. मला झाडू मारावाच लागतो, यातून व्हिक्टिम मेंटॅलिटी येते. मी माझ्या घरासाठी झाडू मारते, यातून पॉवर येते. हा फरक किती छोटा पण किती मोठा आहे. त्याचबरोबर तुमचे छोटे-छोटे गोल्स ठेवा. एकदम सगळं आवरायला घेऊ नका. आधी फक्त स्वयंपाकघर,
त्यानंतर हॉल, मग बाथरूम हे छोटे-छोटे टप्पे ठेवले, की प्रत्येक टप्पा पूर्ण झाल्यावर एक छोटीशी तुम्हाला काम करण्यासाठीची प्रेरणा मिळते. त्यातूनच तुम्हाला जिंकल्यासारखं देखील वाटतं आणि या जिंकल्याच्या प्रेरणेतूनच आपल्याला एक ऊर्जा मिळते, जी काम करण्यासाठी तुम्हाला पुढं नेत असते. त्याचबरोबर सगळी सकाळची कामं झाल्यानंतर एक छान चहाचा कप किंवा आवडता नाश्ता, 5 मिनिटं शांत बसणं, हे स्वतःला द्या. हे बक्षीस मन शिकवतं, काम केलं की बरं वाटतं आणि मग पुढच्या दिवशी मन स्वतःहून तयार होतं. तर आता ही जी सकाळची कामं आहेत, ती झटपट आणि आनंदाने कशी करायची? तर सकाळी उठल्याबरोबर लगेचच मोबाईल हातात घेऊ नका. हे फार महत्त्वाचं आहे. पहिली 10 मिनिटं फक्त स्वतःसाठी 1 ग्लास पाणी प्या, 2 मिनिटं श्वास घ्या. मनाला सांगा, आजचा दिवस खूप सुंदर आहे. मी तयार आहे आजच्या दिवसासाठी. त्यानंतर तुमचा बेड आवरा. फक्त 3 मिनिटं लागतात. चादर ओढा, उशी नीट करा. बेड आवरला की मन एकदम सेट झाल्यासारखं वाटतं. छोटं काम पण मोठा इफेक्ट. त्यानंतर स्वयंपाकघर हे घराचं हृदय आहे. ते स्वच्छ असलं की घर सगळं स्वच्छ असल्यासारखं वाटतं. रात्रीची भांडी घासा किंवा रात्रीच घासून ठेवा. तर सकाळी हे काम नाही, ओटा पुसा. हे फक्त 2च मिनिटाचं काम, पण केल्यावर स्वयंपाकघर चकाचक दिसतं. गॅस शेजारची जागा साफ करा, कचरा बाहेर काढा. त्याचबरोबर स्वयंपाक करताना स्वयंपाकघर सारखं आवरत राहा. म्हणजे चहा उकळते तोपर्यंत ओटा पुसा, डाळ शिजते तोपर्यंत भांडी लावा. मल्टीटास्किंग नाही, पण हे स्मार्ट वर्क आहे. त्यानंतर झाडू आणि पोछा. आता तुमच्याकडे झाडू पोछायला बाई असेल तर प्रश्न नाही. पण झाडू पोछा करणारी बाई असेल तर तिच्या मागे-मागे तुम्ही डस्टिंग करा. आता ज्यांना झाडू घरी मारावा लागतो, त्यांनी कोपऱ्यापासून सुरुवात करा आणि मध्याकडे या. सोफ्याखाली, पलंगाखाली नजर जाऊ द्या. आपण रोज सगळं खाली करून झाडण्याची गरज नाही. आठवड्यातून एकदा डीप क्लीनिंग करा. रोज लाईट क्लीनिंगसुद्धा पुरे असते. त्याचबरोबर पोछा मारताना गरम पाणी वापरा. त्यात थोडं फिनेल किंवा लेमन लिक्विड घरामध्ये छान वास येतो आणि ओला झालेला फ्लोअर वाळेपर्यंत थांबा. म्हणजे लगेचच घाण पावलाचे मार्क्स जे आहेत ते पडत नाहीत. झाडू आणि पोछाचं काम झालं, की घर एकदम फ्रेश वाटतं. हे वाटणं हेच तुमचं मोटिव्हेशन आहे. दिवसातील बराचसा वेळ आपण आपल्या हॉलमध्ये घालवत असतो. त्यासाठी सोफ्याची उशी ठीक करा, टेबलवरचं काही असेल तर जागेवर ठेवा. झाडांना पाणी घाला, दरवाजाबाहेरची जागा झाडा. हे सगळं झालं, की बघा एकदा घराकडे. सकाळी उठलेल्या, गोंधळलेल्या घरातून आता एक सुंदर, शांत, आनंदी घर तयार झालेलं असेल. नवी गोष्ट घरात आली, की एक जुनी गोष्ट बाहेर काढा. म्हणजेच घर कधीच जास्त भरत नाही आणि आवरणं देखील सोपं होतं. घरातील प्रत्येक गोष्टीची एक जागा ठरवा. चाव्या, ग्लासेस, रिमोट, कात्री सगळ्यांची जागा फिक्स असेल तर मग शोधण्यामध्ये वेळ जात नाही आणि ठेवताना सगळं जागेवर जातं. झाडू मारताना मनात म्हणा, या घराचे आभार जे मला ऊन पावसापासून वाचवतं. भांडी घासताना म्हणा, या हाताचे आभार जे काम करतात. हे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस मन उजळवतं. त्यामध्ये तुमच्या कुटुंबाला सामील करा. अगदी लहान मुलांनाही छोटी-छोटी कामं द्या. खेळणी जागी ठेवणं, टेबल पुसणं, नवऱ्याला एखादं काम सांगा. हे करताना रागाने नाही तर आनंदाने सांगा. आपण मिळून करूया, हे टीमवर्क आहे. परफेक्ट घर हे ध्येय नाही, आनंदी घर हे ध्येय आहे. रोज सगळं परफेक्ट करण्याचा ताण घेऊ नका. मोस्टली क्लीन घर हे आनंदी कुटुंबासाठी पुरेसं आहे. स्वच्छ केल्यानंतर एक उदबत्ती किंवा इसेन्शियल ऑइल डिफ्युजर लावा. लॅव्हेंडर, लेमन, जास्मिन या वासांनी घर आणि मन दोन्ही फ्रेश होतं. हा छोटा टच तुमचं घर होम बनवतो. आता काम करण्याची आवड कुठून येते? तर एखादी गोष्ट आवडते म्हणजे काय? ती करताना मन तिथे असतं, वेळ नाही असं वाटतं, थकवा जाणवत नाही आणि ती गोष्ट झाल्यावर मन समाधानी असतं. आता घराच्या कामाला हे लागू करूया. जेव्हा तुम्ही स्वयंपाकघर आवरत आहात आणि मन मात्र WhatsApp मेसेज बघते, तेव्हा कंटाळा येतो. पण जेव्हा तुम्ही स्वयंपाकघर आवरत असताना मन त्याच कामात आहे, त्याचा रिझल्ट बघते, आनंद घेते, तेव्हा आवड निर्माण होते. आता माइंडफुलनेस हा शब्द तुम्ही ऐकला असेल. प्रेझेंट मोमेंट अवेअरनेस म्हणजे जे काम करतोय त्यात पूर्णपणे असणं. हे सकाळच्या कामामध्ये आणलं की जादू तयार होते. झाडू मारताना त्या आवाजाकडे लक्ष द्या. स्वच्छ होणाऱ्या फरशीकडे बघा. पाण्याचा स्पर्श जाणवा. भांडं चकाकतं तेव्हा त्याचं स्वतःचं प्रतिबिंब बघा. जपानमध्ये यालाच वाबी-साबी म्हणतात. म्हणजेच अपूर्णतेत सौंदर्य बघण्याची कला आणि केझेन म्हणजेच रोज थोडं-थोडं चांगलं करत राहणं. तुमचं सकाळचं क्लीनिंग हे तुमचं केझेन आहे. रोज थोडं-थोडं. तुम्ही घर, मन आणि जीवन सुंदर करत आहात. आता प्रश्न येतो, की कामाचा कंटाळा आला तर काय करायचं? हे सगळं तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल. कधी-कधी कंटाळा येणारच, तेव्हा काय? तर हो, आज कंटाळा आहे. हे नॉर्मल आहे. स्वतःशी भांडू नका, की मी का करत नाही वगैरे. एखाद्या वेळेस होऊ शकतं, की काहीच करायची इच्छा होत नाही. फक्त काम सुरू करा. एक ओटा पुसा, बाकी नको. आज मला काहीच करायचं नाही.
तुम्हाला म्हणजे रिलॅक्स व्हायचं आहे. कारण न्यूटनचा नियम इथे लागू होतो. एकदा हालचाल सुरू झाली की ती पुढे जाते. टायमर लावा. मी फक्त 15 मिनिटं करणार असं ठरवा. टायमर लावा. खूप वेळ करण्याची गरज नाही. फक्त 15 मिनिटं. बहुतेक वेळा टायमर संपल्यावर कळतं की काम जवळपास झालंय. आपल्या शरीराला एनर्जी द्या. कंटाळ्याचं एक कारण आहे लो एनर्जी. त्यासाठी पाणी मध्ये-मध्ये पीत राहा. एखादं फळ खा. 2 मिनिटं स्ट्रेचिंग करा. शरीर रेडी झालं की मन पण रेडी होतं. आणि का करतोय हे आठवा. मी हे घर आवरतो किंवा आवरते कारण माझं कुटुंब आनंदात राहावं. माझ्या मुलांनी स्वच्छ घरामध्ये खेळावं. माझं मन शांत राहावं. हे आठवलं की आपल्याला कसं करायचं ते सापडतं. गृहिणींना विशेषतः सांगायचं झालं तर तुम्हीच घराची हिरो आहात. हे सेक्शन मी स्पेशली गृहिणींसाठी सांगते. कारण आपण रोज तेच-तेच करत असतो हे कोणाला दिसत नाही. घर क्लीन असलं की कोणी म्हणत नाही, "वाह! किती सुंदर घर आहे." पण घर गोंधळलेलं असलं की लगेचच नजरेत येतं. हे खूप अनफेअर आहे. पण तुम्ही हे करता का? म्हणजे का करतो आपण? प्रेमापोटी, कुटुंबासाठी, घराच्या ओढीने. हे लेबर ऑफ लव्ह आहे. प्रेमाची मेहनत आणि ही मेहनत जगातल्या कोणत्याही कामापेक्षा कमी नाही. तुमचं स्वयंपाकघर ही तुमची लॅबोरेटरी आहे. तुमचा झाडू तुमचा बँड आहे. तुमचं घर हे तुमचं मास्टरपीस आहे. पण एक लक्षात ठेवा, स्वतःची काळजी विसरू नका. सगळ्यांसाठी करताना स्वतःसाठीही करा. स्वतःसाठी चांगलं राहा, एक शांत बसा, आवडतं गाणं ही लक्झरी नाही, हे गरजेचं आहे. तुम्ही आनंदी असाल तरच घर आनंदी राहील. घर स्वच्छ करणं म्हणजे फक्त फरशी पुसणं, धूळ काढणं नाही. घर स्वच्छ करणं म्हणजे वातावरण स्वच्छ करणं, जिथे कुटुंब श्वास घेतं, खेळतं, जगतं. त्यासाठी मन स्वच्छ करणं, गोंधळलेलं घर, गोंधळलेलं मन, स्वच्छ घर आणि शांत मन. ऊर्जा स्वच्छ करणं. वास्तुशास्त्र काय सांगतं? स्वच्छ घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा असते. नकारात्मकता तिथे येत नाही. ज्यांचं घर ऑर्गनाइज्ड आणि स्वच्छ असतं, त्यांची प्रॉडक्टिव्हिटी जास्त असते. अनेक्झिटी कमी असते. झोप चांगली होते. म्हणजे सकाळी घर आवरणं हे फक्त क्लीनिंग नाही, हे तुमचं मेंटल वेलनेस रूटीन आहे. एका आठवड्याचं प्लॅनिंग करा. चला एक सिंपल आठवड्याचं क्लीनिंग शेड्यूल बघूयात. सोमवारी स्वयंपाकघराची डीप क्लीनिंग आणि फ्रिज साफ करायचं. मंगळवारी सगळ्या खोल्या झाडून घ्यायच्या, पोछा मारायचा. बुधवारी बाथरूम आणि टॉयलेट करायचं म्हणजे डीप क्लीनिंग. गुरुवारी कपडे वॉश आणि घड्या करायच्या. शुक्रवारी दरवाजे, खिडक्या, मिरर्स. शनिवारी ऑर्गनायझेशन, ड्रॉवर, रॅक्स आवरणं आणि रविवारी मात्र रेस्ट करायची. आणि फक्त बेसिक मेंटेनन्स जे रोज तुम्ही करता तेच करायचं. कारण रविवारचा संपूर्ण वेळ कुटुंबासाठी द्यायचा. रोज सकाळी 30 ते 40 मिनिटं बेसिक क्लीनिंग आणि आठवड्यातून एकदा फोकस्ड क्लीनिंग. हे शेड्यूल फॉलो केलं की घर नेहमी रेडी स्टेटमध्ये असतं. फक्त इमर्जन्सी आल्यावर घाई करायची नाही. आणि शेवटची गोष्ट म्हणजे आज मी खूप बोलले, पण शेवटी एकच मेसेज तुम्हाला देणार आहे. कंटाळा येणार पण थांबवू नका. म्हणजेच एक काम तुम्ही सुरू करा. आवड नसेल तरी सुरू करा. कारण जेव्हा आपण काम सुरू करतो ना, तेव्हा आवड जी आहे ती जन्म घेत असते. जेव्हा काम पूर्ण होतं तेव्हा समाधान मिळतं आणि हे समाधान हाच खरा तुमचा रिवॉर्ड आहे. तुमचं घर तुमचं रिफ्लेक्शन आहे. ते सुंदर ठेवणं हे तुमच्यावरचं प्रेम आहे. सकाळची कामं ही एक गिफ्ट आहे, जी आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला देतो. ती गिफ्ट आनंदाने द्या. उद्यापासून एक दिवस ट्राय करा. सकाळी उठल्यावर म्युझिक लावा, मनामध्ये एक चांगला विचार ठेवा आणि सुरुवात करा. बघा काय होते ते. कारण तुम्ही एकट्या नाहीत, आपण सगळे मिळून हे करतोय आणि या कम्युनिटीमध्ये आपण आहोत. आपण सगळेच आहोत. आणि याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कोणाला तरी याची गरज आहे. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची आवडती सकाळची क्लीनिंग टिप कोणती आहे? मला ऐकायला नक्की आवडेल. भेटूया तशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.